न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात केलेले मुक्काम आंदोलन व आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलचे संपादक राकीब बागवान यांनी ज्ञानेश्वर टाले यांच्याशी केलेली बातचीत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने। आज रोजी आलेले डॉक्टर ज्ञानेश्वर टाले साहेब जे एनीटाईम आंदोलनात आमच्या सामील असते शेतकरी नेते राज्यातील संपूर्ण पीक विम्यासाठी आमचे शेतकरी नेते राज्याचे ग्रुपमध्ये रविकांत तुपकर साहेबांनी गेल्या 9 महिन्यापासून शासनासमोर लढा दिला आणि वेळोवेळी मुंबई असं नागपूर असं अधिवेशनावर गेलो, मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी गेलो। त्यानंतर सिंध राज्यामध्ये सुद्धा 5 दिवस आंदोलन केलं। त्यावेळेस राज्य सरकारनं चर्चेला बोलवलं आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचा पीक विमा आम्ही लवकरच मंजूर करतो। तरीसुद्धा शासनानं तारखावर तारखा दिल्या आणि पीक विमा देण्यात टाळाटाळ केली। म्हणून रविकांत तुपकर साहेबांनी 26 सप्टेंबरला जिल्हा कृषी अधीक्षक बुलढाणा यांच्या कार्यालयात जाऊन मुक्काम आंदोलन केलं आणि अतिशय ताकदीने ते आंदोलन झालं। त्या ठिकाणी कार्यकर्ते जिल्ह्यातील सगळे शेतकरी तिथं जमा होत होते आणि म्हणून कायदा सुव्यवस्था प्रश्न झाल्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्यावर 353 चा गुन्हा दाखल केला। मात्र सरकारनं लेखी पत्र दिलं की आम्ही उद्याच पैसे टाकतो आणि आम्ही म्हटलं की पैसे आत्ताच पाहिजेत। म्हणून रविकांत तुपकर साहेब ठाम होते की तातडीने पैसे टाका, उद्या परवा आम्हाला पाहिजे नाही, पैसे टाकल्याशिवाय तुम्ही माघार घेणार नाही। म्हणून अतिशय आतंकवादीच्या त्या आंदोलनामध्ये शासनानं अखेर सन 2023चा रब्बीचा 47,707 पात्र शेतकऱ्याचा पीक विमा मंजूर केला। म्हणून रविकांत तुपकर साहेबांच्या आंदोलनाला अतिशय चांगल्या पद्धतीने यश आलं। शासनानं दखल घेतली। 112 कोटी 29 लाख रुपये या रब्बी पीक विम्याचे शेतकऱ्यांना आता खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तो पीक विमा रविकांत तुपकर साहेबांनी मिळवून दिला। त्याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांकडून गावागावामध्ये तो अभिनंदन केलं जात आहे। दुसरी गोष्ट, खरीपाचे सन 2023चे सुद्धा अपात्र 1,26,269 शेतकऱ्याचा पीक विमा हा मागणी आम्ही विविध आंदोलनातून रविकांत तुपकर साहेबांनी ती केली होती। तर ती मागणी लावून धरून तो सुद्धा 232 कोटी 48 लाख रुपये पीक विमा मंजूर करून घेतला आणि तो सुद्धा आता शेतकऱ्याला विमा पडणं सुरू झालेला आहे। तर अतिशय ताकदीनं रविकांत तुपकर साहेबांनी गेल्या 9 महिन्यापासून विविध आंदोलनं केले। अन्नत्याग आंदोलन असेल आणि मंत्रालयाच्या बैठकी असतील अधिकाऱ्यांसोबत 26 सप्टेंबरचं जे मुक्काम आंदोलन असेल जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातलं, तर त्या आंदोलनाची शासनाने दखल घेतली। अखेर त्या आंदोलनामुळं ह्या शेतकऱ्यांना एवढी मोठी रक्कम आज मिळाली आणि त्याच्यामुळं जिल्ह्यातील संबंध शेतकरी आम्हाला फोन करत आहेत की आमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे आणि उर्वरित शेतकऱ्याचाही लवकरच पीक विमा जमा होईल। अन्यथा रविकांत तुपकर साहेब आणि आम्ही सगळेच लोक, बाळासाहेब पाटील साहेब सगळे लोक आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा आम्ही शासनाला आजच्या आणि गावोगावी आता आम्ही जाणार आहे की ज्या ज्या शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नसेल त्यांची माहिती गोळा करणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा लढा आम्ही सुरूच ठेवणार आहे। हा लढा शेवटच्या एक शेतकऱ्याला पीक विमा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ही लढाई आमची सुरू असेल शासनाच्या होत आहे। याच्या अगोदर सुद्धा काही शासकीय काही गुन्हे दाखल करण्यात आलेले हो, निश्चितच शेतकऱ्यासाठी असे हजारो गुन्हे दाखल झाले तरी आम्हाला त्याची पर्वा नाही। आमचं म्हणणं आहे की आम्ही पीक विमा मागत होतो, हक्क मागत होतो शेतकऱ्याचा। तर माझ्यावर लवाड्यावर मी आंदोलन केलं शेतकऱ्याचा पीक विम्याच्या मागणीसाठी। रविकांत तुपकर साहेबांच्या आंदोलनाची शेतकऱ्याच्यामध्ये दखल घेतल्या जात नव्हती, म्हणून शासनानं दखल घ्यावी या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही तिथं लवायला रस्ता रोको आंदोलन केलं। तर ते आंदोलन केल्यानंतर प्रस्थापित लोकांनी आमच्यावर केसेस भरायला सांगितल्या त्या आंदोलनाच्या की पीक विमा का मागता, रविकांत तुपकरांना आंदोलन करू द्या। रविकांत तुपकरांचं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला। या प्रस्थापित लोकांच्या सांगण्यावर पोलिसांना हाती धरून आमच्यावर रास्ता रोकोमध्ये तिथं साखरखेडा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले 17 लोकांवर। त्यानंतर मी डोंगरला सुद्धा रास्ता रोको केला, तर तिथं सुद्धा आमच्यावर 8-10 दिवसांनी गुन्हे दाखल केले। आंदोलन केलं त्या दिवशी आमच्यावर गुन्हे दाखल केले नाही, लवळ्यात सुद्धा आंदोलन केलं त्या दिवशी आमच्यावर गुन्हे दाखल केले नाही। मग हे कोणाच्या सांगण्यावर गुन्हे दाखल होतात? मग आम्ही पीक विमा मागायचा नाही का, शेतकऱ्यासाठी लढायचा नाही का? मग तुम्ही लढा ना, मग पीक विमा द्या ना। एक तर तुम्ही लढत नाही, सभागृहात बोलत नाही आणि आम्ही लढत होतो, आमच्यावर खोट्या केसेस भरायच्या। पण मी सगळ्यांना सांगून होते या प्रस्थापित लोकांना की शेतकरी आमच्यावर किती बी केसेस झाल्या तर शेतकरी आमच्या बाजूने येतात, शेतकरी आमच्या पाठीशी येतात। त्याच्यामुळे आम्ही या केसेस बिसेसले काही घाबरत नाही। अजून आम्हाला तडीपार जरी केलं तरी सुद्धा आम्ही घाबरत नाही।
घाबरणार नाही, पण शेतकऱ्यासाठी लढत राहू आणि शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत लढत राहू. याच्या अगोदर जे मीटिंग होती रविकांत तुपकरची, ते म्हणता येणारे विधानसभामधून सगळा उमेदवार देणार. निश्चितच रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये लोकसभेला आम्ही 2.5 लाख मतदान रविकांत तुपकर साहेबांनी कुठलाही पक्ष आणि चिन्ह नसताना घेतलेले आहे, अपक्ष घेतलेले आहे. आणि म्हणून ते जे मतदान आहे एक शेतकऱ्याची वेगळी वोट बँक तयार झाली पाहिजे या विचाराचे आम्ही आहे. आणि म्हणून रविकांत तुपकर साहेब जो निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही आधीच यापूर्वी घोषणा केलेली आहे जिल्ह्यामध्ये एक बैठक घेऊन की आम्ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये 6 उमेदवार उभे करणार आहे. आणि मेहकरमध्ये सुद्धा एक अत्यंत चांगला आणि अभ्यासू तगडा उमेदवार जो वारंवार या मतदारसंघामध्ये संपर्कात असणारा व्यक्ती असे आम्ही उमेदवार या मतदारसंघामध्ये देणार आहे. आणि आमचं काम चालू आहे. आणि त्यामुळं या मतदारसंघात विधानसभेमध्ये आम्हाला 56,000 मतदान मिळालेले आहे. ते मतदान आम्ही कुठेही वाया जाऊ देणार नाही. त्या लोकांना आम्हाला विश्वास द्यायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये इथं आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो आमदार शेतकऱ्यासाठी सतत अविरतपणे लढत आणि आम्ही आमदार हो का न हो तरी सुद्धा शेतकऱ्यासाठी काम करणं सोडणार नाही. आमदारकी आणि म्हणून आम्ही काम करत नाही. गेल्या 12 वर्षापासून मी अंगावर केसेस घेऊन लढतो, रस्त्यावर लढतो. रविकांत तुपकर साहेब लढतात आणि आमचे उमेदवार पण लढतात. तर या सगळ्या आणि आम्ही चळवळीतल्याच माणसाला उमेदवारी देणार आहे. आणि अतिशय चांगलं काम करणाऱ्या लोकांना आम्ही उमेदवार देणार. ते मतदारसंघातले लोकांच्या मागणीनुसार आम्ही ते उमेदवार देतो. आणि लोकांचा आग्रह आहे की तुम्ही उमेदवार द्या. तुमच्याकडे 56,000 मतदानित आहे आणि ते मतदान अजून वाढणार आहे. तर लोकांचं म्हणणं आहे की आम्ही सांभाळतो, तुम्ही आम्हाला उमेदवार द्या. त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी ही जनतेनं घेतलेली आहे, मतदारांनी घेतलेली आहे. म्हणून आम्ही या ताकदीने या ठिकाणी उमेदवार देणार आहे. आणि जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी 6 ठिकाणी उमेदवार देण्याची घोषणा रविकांत तुपकर साहेबांनी केली. राज्य स्तरावरती पुन्हा अधिक 25 संघटनांसोबत विविध संघटनांसोबत म्हणजे हे करून टाईप करून अलायन्स करून विविध 25 उमेदवार राज्यामध्ये देण्याचं रविकांत तुपकर साहेबांनी यापूर्वी पुण्यामध्ये घोषणा केली. तुम्ही स्वतः लढणार तर तुम्ही आघाडीच्या सोबत जाणार? नाही, आता ते निर्णय रविकांत तुपकर साहेब घेतील. आम्ही इथं मतदारसंघामध्ये पीक विमा, कर्जमाफी असेल, बँकांचे होल्ड असतील, घरकुलाचं अनुदान असेल, सिंचनचं अनुदान असेल, स्प्रिंकलरचं अनुदान असेल, विहिरीचे अनुदान असेल, याच्यासाठी लढणं सुरू ठेवणार आहे. उमेदवारी देणं हा रविकांत तुपकर साहेबांचा निर्णय आहे. ते उमेदवार देणार आहेत. त्यांनी सांगितलं तुम्ही कामाला लागा. आम्ही त्या पद्धतीनं काम चालू ठेवलेलं आहे. आणि ते जे उमेदवार देणार होतं त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे. डॉक्टर ज्ञानेश्वर काळे साहेब